नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न. सरासरी 64% मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज. नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे माझा विजय नक्की. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मीच तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करणार. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा दावा. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात ताटकी टक्कर. आता प्रतीक्षा 4 जूनच्या निकालाची. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सरासरी 64% मतदान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सकाळी ठीक 7 वाजता सुरू झाली आणि सायंकाळी 6 वाजता शांततेत पार पडली असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत, उमेदवार नारायण राणे, आमदार राजन साळवी आदी नेते मंडळींनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे.
मतदानासाठी शहरी भागात उत्साह दिसून आला, तर ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात मतदान झालं असल्याचं समोर आलं आहे. कडक उन्हामुळे अनेकांनी सकाळी लवकर रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर काही प्रमाणात मतदान मंदावलं होतं, परंतु सायंकाळी 4 ते 6 या दरम्यान मात्र अनेक मतदार मतदानासाठी बाहेर आले आणि त्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला असल्याचं दिसून आलं आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी सकाळी 7 वाजताच आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 14,51,000 मतदार 1942 मतदान केंद्रांवर आपला हक्क बजावणार होते. परंतु सायंकाळी 6 वाजेपर्यंत 64% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचं प्राथमिक आकडेवारीनुसार समोर आलं आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुती नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे आपला विजय नक्की असल्याचं मत उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. सकाळपासून आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहात. बूथवरती जाऊन म्हणजे मतदार केंद्रामध्ये जाऊन भेटी दिलेल्या आहेत. काय परिस्थिती आहे, कसं वाटतंय, एकूण सर्व परिस्थिती काय? लोकसभेची निवडणूक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागाची आज 7 मे रोजी पार पडलेली आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार या नात्याने मी सांगेन, कार्यकर्त्यांनी अतिशय चांगली मेहनत केली. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी जे आमच्या तिन्ही पक्षाचे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि त्यामुळेच एक वातावरण विजयाचं बनलेलं आहे. आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझ्या पक्षाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष सन्माननीय माननीय नड्डाजी, देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, त्याचप्रमाणे माननीय अमितजी शाह आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे पत्रकारांनी नको त्या विषयाचं भांडवल करू नये असं नारायण राणे म्हणाले आणि अधिक बोलण्यास नकार दिला. असं म्हटलं जातं की किरण सामंत सकाळपासून नॉट रिचेबल होते. वैयक्तिक तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला मी आन्सर देणार नाही, उत्तर देणार नाही. एवढ्या चांगल्या वातावरणात ही निवडणूक झाली, कोणाचा फोन लागणार नाही, नॉट रिचेबल, लगेच ते चालवायचं का? आज मीडियाने ते चालवलं. काहीतरी हवं असतं. चांगल्याचा कोण तुम्ही चांगुलपणा कुठे दाखवत नाही आणि तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी हवं असतं, ते मी देणार नाही असं काही कॉन्ट्रोवर्सी. किरण सामंत माझा प्रचार करत होता शेवटपर्यंत. उदय, किरण यांचं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. आपले प्रतिस्पर्धी देखील तसा दावा करतात की आम्ही बहुमताने निवडून येऊ. काय आहे, एखाद्या दुकानात माल नसला त्याला कोणीचे कसं चालतं होणार? उत्तम चालतं. अरे मालच नाही, उत्तम चालायचं काय? महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी देखील आपणच विजयाची हॅट्रिक करणार असा दावा केला आहे. सकाळपासून मी अनेक मतदान केंद्रांना भेट दिलेली आहे. सिंधुदुर्ग पासून ते रत्नागिरी, राजापूर, लांजापर्यंतच्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रावर जे मतदार होते त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि कोणत्या परिस्थितीमध्ये पुनश्च एकदा विनायक राऊत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडी ह्या पक्षाच्या खासदारांना निवडून आणायचाच हा निर्धार मतदारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे नक्कीच पुनश्च एकदा तिसरी विजयाची हॅट्रिक करणारच अशी मला खात्री आहे. आज मी वोटिंग केलंय लोकसभा 2024चं. मी लोकांना सांगेन की जास्तीत जास्त लोकांना यायचं आणि मतदान करायचं, हे आपला अधिकार आहे. ह्याच्यावरच आपली सरकार बनते आणि आपलं इकॉनॉमिक देशाचं बनतं. म्हणून मी आवाहन करतोय लोकांना की जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी या आणि मतदान करा. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा कोण खासदार होणार हे पाहण्यासाठी मतदारांना 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार हे मात्र निश्चित. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न. सरासरी 64% मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज. नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे माझा विजय नक्की. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला विश्वास. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मीच तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करणार. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा दावा. आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात काटेकी टक्कर. आता प्रतीक्षा 4 जूनच्या निकालाची. याबरोबरच
आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.